नमस्कार मंडळी, तुमच्याबरोबर मी इडलीची रेसिपी शेअर करते। चटणी आणि सांबारची देखील मी रेसिपी शेअर केलेली आहे। तर रात्रभर मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले, ग्राइंड केले आणि मस्त असं आपलं पीठ आलं आहे। पाहू शकता, मस्त असं पीठ आमलं देखील आहे आपलं। आणि आता या पिठाच्या आपण इडल्या बनवणार, एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जीवाल्या। तर त्याच्यासाठी मी काय केलं, गॅसवरती आहे ना पहिले इडलीचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ते भांडं मी पहिलं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं। आणि त्याच्यानंतर आपण जे इडलीचे पात्र्यात तेल लावून आपण संपूर्ण भांड्याला ग्रीस करून घेणार आहे आणि संपूर्ण भांड्याला ऑइल लावून घ्यायचं आहे मस्त असं। आणि त्याच्यानंतर मी इथे जे इडलीचं भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं पाणी ॲड करून, ते देखील पाणी मस्त गरम झालं आहे। तर आपल्याला हे जे आपण ग्रीस केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ ॲड करायचं आहे संपूर्ण भांड्यामध्ये। एका भांड्यामध्ये पीठ ॲड करून झाल्याच्यानंतर मी दुसऱ्या देखील भांड्यामध्ये थोडं थोडं करून पीठ ॲड करून घेतलेलं आहे। माझ्याकडे 4 याचं भांडं होतं इडलीचं, तर 4ही भांड्यांमध्ये मी थोडं थोडं करून इडलीचं बॅटर ॲड करून घेतलं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता, जेवढी माझ्याकडे भांडी होते तेवढ्या सर्व भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर ॲड करून झालं आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं इडली स्टीम होण्यासाठी ठेवणार आहे। आणि इथे आपली इडली स्टीम झाली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपण गरम आहे इडली तर काढून घेणार आहे आणि त्यांना थंड करून मगच आपण त्यांना भांड्यामधून काढून घेणार आहे। आपण इथे पाहू शकता, खूप सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी झालेली इडली पाहू शकता तुम्ही। आणि खाण्यासाठी तर तोंडात टाकताच विरघळेल एवढी सॉफ्ट इडली होती, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला एक पीस तोडून देखील दाखवते, किती सॉफ्ट आणि किती लुसलुशीत झालं आपल्या इडलीचा पीस, हे बघा। आणि एवढी मऊ झालेली ना इडली, खूपच छान। तुम्ही दाबलीत तरी जशी आहे तशीच ती इडली होणार। कशी वाटते तुम्हाला माझ्या इडलीची रेसिपी नक्की सांगा। इथे इडली मी सर्व करते खाण्यासाठी आणि मी चटणी पण बनवलेली आणि सांबार देखील बनवलेला। चटणी आणि सांबारची देखील मी रेसिपी शेअर केले। तर कशी वाटते माझी रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।